तर पाहणार फक्त जरांगेंना असं म्हणते तुम्ही? जरांगेंना नाही, जरांगेच बिचारा तो त्याच्या मागणीबद्दल तो फम आहे, पण त्यांची जी मागणी आहे ती चुकीची आहे. म्हणजे ते कारण सांगताय ते बरोबर आहे, पण कारणावरचा उपाय म्हणून जे ओबीसीचं आरक्षण मागताय ते चुकीचं आहे. ते तेढ निर्माण करणार आहे आणि कुणाचे तरी हक्क अधिकार हिरावून घेणार पण मग स्वतंत्र आरक्षण असावं अशी तुमची भूमिका आहे. आहे का? स्वतंत्र आरक्षण देऊ शकतात ना. इथं प्रत्येक माणसाला काय परिस्थिती 19-20 होऊ शकते, पण सोशल बॅकवर्डनेस जर प्रूव्ह होणार आहे. बघा, जात जन्मानं मिळते, जात मागून नाही मिळत. मागासलेपणाची मूळ लाईन, बेस लाईन अशी आहे की डिस्क्रिमिनेशनची आहे, दुजाभावाची आहे. मला वाटत नाही जरांगेंच्या कम्युनिटीला दुजाभावाची वागणूक इथल्या कुठल्या ओबीसीने किंवा कुठल्या व्यवस्थेने दिली, अजिबात नाही. तो रूलर आहे इथला, तो महाराष्ट्राच्या गावगाड्यावरती, गावच्या मुखियापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत एक दबदबा, रुतबा असणारा मराठा समाज आहे. अरे तुम्ही कुठे या कुडमुड्या जोशांच्या आणि बलुत्याच्या आणि आलुत्याच्या रांगेत बसून तुम्ही त्यांचे हक्क घेणार का? हे कसं वाटतंय बरं, सांगा मला. हे भयंकर आहे. तुम्ही म्हणताय की मराठा हा डिक्टेटर आहे किंवा बरीच वर्ष त्यांचं, अर्थात राजकारणामध्ये अनेक आपण मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे पाहिलेले आहेत. हे करत असताना जरांगेंची मागणी ही तुम्हाला रास्त वाटत नाहीये? तुम्ही म्हणताय की राजकीय त्यांचा कुठेतरी याच्या मागचा हेतू आहे म्हणून ते हे सगळं करताय. मग हा राजकीय हेतू तर त्यांचा ओपनमधून तसाही पूर्ण होऊ शकतो, मग ओबीसींचं का? म्हणजे हा, मग तोच तर प्रश्न आम्ही तोच विचारतोय ना, की बाबा ज्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे ना. गावातला पॅनल प्रमुख काय विचार करतो, अरे तिकडे एक धनगराची वाडी आहे, तिथला एक उमेदवार द्या. अरे गावच्या वेशीवरती नायकाचं घर आहे, त्याचंही आपल्याला एक प्रतिनिधी दिला पाहिजे. गावामध्ये SC कॅटेगरीतलं एक खूप मोठा 400 मताचा गट्टा आहे, त्याचाही एक उमेदवार दिला पाहिजे. हे 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 पॅनल प्रमुखाला कळतं, पण हे महाराष्ट्रातल्या नीती धोरण ठरवणाऱ्या लोकांना कळू नये, हे दुर्दैव आहे. प्रत्येकाचं प्रतिनिधित्व पाहिजे, संविधानाला ते अपेक्षित आहे. प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे ही ओळच या लोकांना मान्य नाही. मग कसं कायदेशीर ठरलं बरं? कोर्टात टिकलं नाही आणि कोर्टात टिकवलं नाही. अरे कोर्टाला मान्यच नाही ना ही गोष्ट. तुम्ही कोर्टाला, म्हणजे कोर्ट मानत नाही आहे का तुम्ही? वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, मला महाराष्ट्रातल्या लोकांना जबाबदारीनं सांगायचं आहे, महाविकास आघाडीवाले यांच्यावर टीका करताना म्हणतात आम्ही दिलं होतं पण यांना कोर्टात टिकवता आलं नाही. पुन्हा तिकडचे म्हणतात की यांनी घालवलं. यांनी घालवलं म्हणजे ओबीसींमुळे गेलं असंही म्हणतात ना मराठे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही का तुम्हाला? तुम्ही कोर्ट मानत नाही का? संविधान मानत नाही का तुम्ही? कोर्टात गेलं, कोर्टात घालवलं, तुम्ही मानलं नाही. कसं मानलं नाही? अरे कोर्ट इथं एक न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेला मानत नाही याचा अर्थ होतो. कधीही आता इथून पुढं कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस अलायन्स असो किंवा भाजप महायुती अलायन्स असो, एकमेकावर तुम्हाला काय टीका करायची, काय झकमारी करायची ती करा. वाईट शब्द गेला माझ्या तोंडून, माफी असावी. पण तुम्ही कोर्टाला काय हे करताय? न्यायव्यवस्था आहे, न्यायाचं राज्य आहे, हे देश आहे.